बलरामांनी युद्धात शस्त्र का उचलले नाही? महाभारतातील हे रहस्य तुम्हाला माहीत आहे का? ओम नमः शिवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रोते हो, आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती केवळ महाभारतातील एक प्रसंग नाही, तर धर्म, कर्तव्य आणि बंधुप्रेमाच्या अथांग सागराचे मंथन आहे. या कथेचे श्रवण केल्याने माणसाच्या मनातील संशय आणि संभ्रमाचे जाळे छिन्नभिन्न होते. ज्याच्या कानावर हे पवित्र शब्द पडतात त्याच्या अंतःकरणातील क्रोधाची आणि द्वेषाची ज्वाला शांत होऊन शांतीचा शीतल प्रवाह वाहू लागतो. ज्या काळात भारतवर्षाची संपूर्ण भूमी युद्धाच्या भीषण छायेने त्रासलेली होती, जेव्हा कुरुकुलाचे दोन पक्ष आमनेसामने उभे ठाकले होते, तेव्हा एका अत्यंत शक्तिशाली महापुरुषाने या विनाशापासून स्वतःला दूर ठेवण्याचा कठोर निर्णय घेतला. ते महापुरुष म्हणजे प्रत्यक्ष शेषावताराचे स्वरूप, अनंत पराक्रमी, हातामध्ये हल आणि मुसळ धारण करणारे श्री बलराम. श्रोते हो, विचार करा, ज्यांच्या एका हुंकाराने हस्तिनापूर शहर गंगेच्या प्रवाहात बुडणार होते, ज्यांच्या गदायुद्धाच्या कौशल्यासमोर त्रिलोकातील कोणताही योद्धा टिकू शकत नव्हता, ते बलरामजी या महाभारताच्या युद्धात तटस्थ का राहिले? त्यांनी कोणत्याही पक्षाचे शस्त्र धरण्यास नकार का दिला? यामागचे कारण अतिशय गूढ, भावुक आणि धर्माच्या सूक्ष्म मर्माने भरलेले आहे. गोकुळाच्या समृद्ध आणि शांत वातावरणात लहानाचे मोठे झालेले बलराम आणि श्रीकृष्ण हे दोन भाऊ म्हणजे जणू एकाच आत्म्याची दोन रूपे होती. बालपणापासूनच त्यांनी एकत्र गायी चारल्या, एकत्र असुरांचा संहार केला आणि जगाला आनंदाचा मार्ग दाखवला. परंतु काळाची चक्रे फिरली आणि मथुरा, द्वारका ओलांडून हे कथानक कुरुक्षेत्राच्या रणांगणाकडे सरकू लागले. हस्तिनापूरच्या राजसभेत जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण झाले, जेव्हा पांडवांना कपटद्यूताने 12 वर्षांचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास भोगण्यास भाग पाडले गेले, तेव्हाच युद्धाची बीजे रोवली गेली होती. बलरामांचे हृदय दोन्ही पक्षांवर समान प्रेम करत होते. एका बाजूला त्यांचे प्राणप्रिय निष्पाप पांडव होते, जे धर्माच्या मार्गाने चालत होते, तर दुसऱ्या बाजूला त्यांचे परमप्रिय शिष्य दुर्योधन होता, ज्याने बलरामांच्या चरणांशी बसून गदायुद्धाचे गूढ धडे गिरवले होते. कुरुक्षेत्रावर युद्धाचे नगाडे वाजू लागले. संपूर्ण भारतवर्षातील राजे महाराजे आपापल्या सैन्यासह एकतर पांडवांच्या बाजूने किंवा कौरवांच्या बाजूने उभे राहत होते. सर्वत्र शस्त्रांचा खणखणाट, घोड्यांच्या किंकाळ्या आणि हत्तींचे चित्कार ऐकू येत होते. अशा या अत्यंत तणावपूर्ण आणि गंभीर वातावरणात भगवान श्री बलराम आपल्या विशाल सैन्यासह पांडवांच्या शिबिरात दाखल झाले. धर्मात्मा युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव यांनी अत्यंत आदराने बलरामांचे स्वागत केले. पांडवांचे डोळे आशेने चमकू लागले, कारण साक्षात बलरामांचे सोबत असणे म्हणजे विजयाची पूर्ण खात्री होती. परंतु बलरामांचे मुखमंडळ आज नेहमीसारखे हसरे नव्हते. त्यांच्या विशाल भालावर चिंतेच्या आणि दुःखाच्या रेखा स्पष्ट दिसत होत्या. त्यांच्या मनात कौटुंबिक विनाशाची आणि आपापसातील वैराची तीव्र वेदना जळत होती. बलरामजी पांडवांच्या शिबिरात उच्चासनावर विराजमान झाले. त्यांनी समोर बसलेल्या श्रीकृष्णाकडे पाहिले आणि नंतर युधिष्ठिराकडे नजर वळवली. गंभीर आवाजात ते बोलू लागले. श्रोते हो, त्यांच्या त्या शब्दांमध्ये एका थोरल्या भावाची आणि धर्माचार्यांची कळकळ होती. बलराम म्हणाले, हे युधिष्ठिरा, हे अर्जुना, काळाची ही कसली विपरीत गती आहे. ज्या कुळात शांतता आणि समृद्धी नांदायला हवी होती, तेच कुरुवंश आज स्वतःच्याच रक्ताने ही भूमी लाल करण्यासाठी सिद्ध झाले आहे. मी कृष्णाला अनेकदा समजावून सांगितले की आपण या पांडव आणि कौरवांच्या भांडणात पडायला नको. दोन्ही पक्ष आपलेच आहेत. परंतु कृष्णाने माझे ऐकले नाही. कृष्णाचे पांडवांवर अत्यंत प्रेम आहे आणि म्हणूनच तो पूर्णपणे तुमच्या बाजूने उभा राहिला आहे. कृष्ण जिथे आहे तिथेच माझे प्राण आहेत. परंतु या धर्माच्या नावाखाली होणाऱ्या अधर्माच्या युद्धात माझा आत्मा मला साथ देत नाही. बलरामांनी आपल्या अश्रुपूर्ण डोळ्यांनी दुर्योधनाचा उल्लेख केला. ते पुढे म्हणाले, श्रोते हो, दुर्योधन हा माझा गदायुद्धाचा शिष्य आहे. त्याने वर्षानुवर्षे माझी सेवा करून अत्यंत निष्ठेने माझ्याकडून गदेचे कौशल्य आत्मसात केले आहे. मी त्याच्यावर पुत्रासारखे प्रेम केले आहे. दुसरीकडे भीम आहे, तोही माझाच शिष्य आहे. माझ्याच 2 शिष्यांमध्ये, माझ्याच 2 भावांमध्ये हे भीषण युद्ध होणार आहे.
मी एका शिष्याच्या विनाशासाठी दुसऱ्या शिष्याला आशीर्वाद कसा देऊ? मी दुर्योधनाचा वध करण्यासाठी भीमाला मदत कशी करू? किंवा भीमाचा पराभव करण्यासाठी दुर्योधनाला बळ कसे देऊ? माझ्यासाठी हे दोन्ही पक्ष माझ्या 2 डोळ्यांसारखे आहेत. एका डोळ्याचं रक्षण करण्यासाठी मी दुसऱ्या डोळ्याला इजा कशी पोहोचवू शकेन? श्रोतेहो, पांडवांच्या शिबिरात पसरलेली की शांतता आणि बलरामांच्या नयनांतील दुःखाश्रू पाहून तेथे उपस्थित असणारे सर्वच जन स्तब्ध झाले. अर्जुनाने आपले मस्तक नम्रतेने झुकवले, तर धर्मराज युधिष्ठिराने हात जोडून बलरामांच्या चरणी मस्तक ठेवले. युधिष्ठिराचा कंठ दाटून आला होता. तो अत्यंत काकुळतीने म्हणाला, हे प्रभू, हे बलरामजी, तुमच्या उपस्थितीने आम्हाला धर्माचे बळ मिळाले असते. परंतु जर तुमचे मन या युद्धात सहभागी होण्यास अनुमती देत नसेल तर आम्ही तुमच्या निर्णयाचा पूर्ण आदर करतो. तुमच्याशी आणि कृष्णाशी आमचे नाते केवळ युद्धापुरते नाही, तर ते जन्मांतराच्या भक्तीचे आणि प्रेमाचे आहे. बलरामांनी युधिष्ठिराला प्रेमाने उठवले आणि त्याच्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला. त्यांच्या स्पर्शात एक अद्भुत पितृवत वात्सल्य होते, ज्याने युधिष्ठिराच्या व्याकुळ मनाला क्षणभर शांतता लाभली. त्यानंतर बलरामजींनी आपल्या अथांग सैन्याकडे पाहिले. द्वारकेचे ते विशाल, अजेय आणि पराक्रमी नारायणी सैन्य, जे पाहून भल्या भल्या योद्ध्यांच्या काळजात भीतीचे थरकाप उडत असत. बलरामांनी आपल्या सैन्याला आज्ञा दिली की तुम्ही दोन्हींपैकी एका पक्षाला सहकार्य करू शकता किंवा श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून कौरवांच्या बाजूने युद्धात भाग घेऊ शकता. परंतु मी स्वतः या भूमीवर एकही अस्त्रशस्त्र उचलणार नाही. मी या आत्मघाती विनाशाचा साक्षीदार बनू शकत नाही. ज्या भारतवर्षाने जगाला धर्माची आणि ज्ञानाची दिशा दाखवली, तोच भारतवर्ष आज आपल्याच मुलांच्या रक्ताने न्हाऊन निघणार आहे. हे दृश्य पाहण्यापेक्षा मला तीर्थयात्रेला जाणे अधिक श्रेयस्कर वाटते. असे म्हणून साक्षात शेषावताराचे प्रतीक असणारे भगवान श्री बलराम कुरुक्षेत्राच्या त्या पवित्र भूमीला अंतिम प्रणाम करून तेथून निघून गेले. श्रोतेहो, विचार करा, तो क्षण कसा असेल? एका बाजूला युद्धाची भीषण तयारी चालली होती, रथांच्या चाकांचा गडगडाट होत होता, आणि दुसऱ्या बाजूला जगातील सर्वात शक्तिशाली पुरुष शस्त्रांचा त्याग करून केवळ हातामध्ये कमंडलू आणि अंगावर पितांबर धारण करून शांतपणे सरस्वती नदीच्या काठाने तीर्थयात्रेला निघून जात होता. बलरामांचा हा प्रवास केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे नव्हता, तर तो संपूर्ण विश्वाला शांतीचा आणि संयमाचा संदेश देणारा एक दिव्य प्रवास होता. बलरामजींनी सरस्वती नदीच्या उगमस्थानापासून ते तिच्या सागराला मिळणाऱ्या संगमापर्यंतच्या सर्व पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेण्याचा संकल्प केला. ते प्रभास क्षेत्राकडे निघाले. वाटेत लागणाऱ्या प्रत्येक ऋषीमुनींच्या आश्रमात ते जात असत, तेथील देवस्थानांची पूजा करत असत आणि तिथल्या तपस्वींना दानधर्म करत असत. जिथे जिथे बलरामजींचे पाऊल पडत असे, तिथे तिथले वातावरण पवित्र आणि मंगलमय होऊन जात असे. पक्ष्यांचा चिवचिवाट, वाहणाऱ्या वाऱ्याचा मंद सुगंध आणि वाहत्या पाण्याचा खळाळाट जणू बलरामांच्या त्या शांत रूपाची स्तुती करत होता. परंतु बलरामांच्या अंतःकरणात एक सूक्ष्म वेदना निरंतर जळत होती. ती वेदना होती आपल्या भावांच्या, आपल्या शिष्यांच्या आणि आपल्या कुळाच्या विनाशाची. तीर्थयात्रेच्या दरम्यान बलरामांजींनी अनेक अधर्मांचा नाश केला आणि संतांचे रक्षण केले. वाटेत त्यांना वल्कल नावाचा एक भयानक असुर भेटला, जो ऋषींच्या यज्ञांमध्ये विघ्न आणत असे आणि पूजेची भूमी अशुद्ध करत असे. जरी बलरामांजींनी युद्धात भाग न घेण्याचे ठरवले होते, तरी धर्माचे रक्षण करणे हे त्यांचे आद्य कर्तव्य होते. त्यांनी आपल्या हळ आणि मुसलाचा वापर न करता केवळ एका मुष्टीप्रहाराने त्या महाकाय असुराचा संहार केला आणि ऋषीमुनींना भयमुक्त केले. सर्व ऋषींनी जय जयकार केला आणि बलरामांवर पुष्पवृष्टी केली. परंतु या विजयानंतरही बलरामांच्या चेहऱ्यावर कोणताही अहंकार नव्हता. त्यांच्या मनात फक्त एकच विचार होता की जर मानवाने आपल्या क्रोधावर आणि अहंकारावर ताबा मिळवला नाही तर त्याचा विनाश अटळ आहे, मग तो सामान्य माणूस असो किंवा महापराक्रमी राजा. दिवस निघून जात होते आणि कुरुक्षेत्रावर युद्धाची भीषणता वाढतच चालली होती. 18 दिवसांच्या या महाभारताच्या युद्धात दररोज हजारो लाखो योद्धे मारले जात होते. भीष्म पितामह शय्येवर पडले होते, द्रोणाचार्य धारातीर्थी पडले होते, कर्णाचा वध झाला होता आणि अभिमन्यूसारख्या बालकाचा नृशंस वध झाला होता.
युद्धाचा 17वा दिवस संपला आणि 18व्या दिवशी कौरवांच्या बाजूने केवळ दुर्योधन उरला. संपूर्ण कौरवसेना नष्ट झाली होती. दुर्योधन अत्यंत निराश, दुःखी आणि संतप्त होऊन एका सरोवराच्या जलामध्ये लपून बसला होता. पांडवांनी श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली दुर्योधनाला शोधून काढले आणि त्याला युद्धासाठी ललकारले. दुर्योधन सरोवरातून बाहेर आला. त्याच्या हातात त्याची तीच विशाल लोखंडी गदा होती, ज्या गदेला त्याने बलरामांच्या आशीर्वादाने अजेय बनवले होते. भीमाने दुर्योधनाला गदायुद्धाचे आव्हान दिले. 2 महाकाय पर्वतांसारखे ते दोघे वीर एकमेकांसमोर उभे ठाकले. भीमाच्या डोळ्यात द्रौपदीच्या अपमानाचा सूड होता, तर दुर्योधनाच्या डोळ्यात आपले सर्व काही गमावल्याचा अहंकार आणि संताप होता. तंतोतंत याच वेळी तीर्थयात्रा पूर्ण करून भगवान श्री बलराम कुरुक्षेत्राच्या रणांगणावर परतले. श्रोते हो, जेव्हा बलरामांचे ते अथांग तेजस्वी रूप कुरुक्षेत्रावर प्रगट झाले, तेव्हा युद्धाच्या धुळीने माखलेली ती भूमी अचानक शांत झाली. भीमाने आणि दुर्योधनाने आपले शस्त्र खाली ठेवले आणि आपल्या गुरूंना, आपल्या ज्येष्ठांना प्रणाम केला. कृष्ण धावत गेला आणि त्याने आपल्या थोरल्या धावाचे चरण स्पर्श केले. बलरामांनी सर्वांकडे पाहिले. कुरुक्षेत्राची ती भूमी प्रेतांच्या ढिगाऱ्यांनी भरलेली होती. गिधाडे आकाशात फिरत होती आणि चारी बाजूला केवळ रक्ताचा आणि मृत्यूचा वास येत होता. हे दृश्य पाहून बलरामांचे हृदय हेलावले. दुर्योधन बलरामांच्या चरणी पडला आणि रडत म्हणाला, हे गुरुदेव, पहा, माझ्या सर्व भावांचा वध झाला आहे. माझे संपूर्ण राज्य नष्ट झाले आहे. आता फक्त मी उरलो आहे. मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. भीमानेही पुढे होऊन प्रणाम केला आणि म्हणाला, हे प्रभू, कपटाने आणि अधर्माने आमचे सर्व काही हिरावून घेणाऱ्या या दुर्योधनाचा अंत करणे हाच माझा धर्म आहे. बलरामांनी अत्यंत दुःखी मनाने दोघांकडे पाहिले आणि म्हणाले, हे भीमा, हे दुर्योधना, मी तुम्हाला युद्ध करण्यापासून रोखण्यासाठी इथे आलो नाही, कारण काळाची चक्रे आता खूप पुढे निघून गेली आहेत. मी फक्त तुमच्या गदायुद्धाचा साक्षीदार बनण्यासाठी आलो आहे. परंतु लक्षात ठेवा, गदायुद्धाचे काही सनातन नियम आहेत. नाभीखालच्या भागावर वार करणे हा गदायुद्धातील सर्वात मोठा अधर्म मानला जातो. जर तुम्ही माझ्या गदेची विद्या शिकला आहात तर या युद्धाच्या मर्यादांचे पालन करा. भीम आणि दुर्योधन यांच्यात अंतिम आणि भीषण गदायुद्ध सुरू झाले. गदांचा परस्परांवर प्रहार होताच संपूर्ण पृथ्वी कंपित होत होती. आकाशात विजेसारख्या ठिणग्या उडपत दोन्ही वीर एकमेकांवर तुटून पडले होते. दुर्योधनाचे गदायुद्धातील कौशल्य भीमापेक्षा थोडे सरस होते, कारण त्याने बलरामांच्या चरणी राहून अधिक कठोर साधना केली होती. भीमाला दुर्योधनाला पराभूत करणे कठीण जात होते. जेव्हा भीम थकलेला दिसला, तेव्हा श्रीकृष्णाने आपल्या हाताने आपल्या मांडीवर थाप मारून भीमाला त्याच्या प्रतिज्ञाची आठवण करून दिली. द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळी भीमाने दुर्योधनाची मांडी फोडण्याची प्रतिज्ञा केली होती. श्रीकृष्णाचा इशारा समजताच भीमाने गदायुद्धाचा नियम बाजूला ठेवला आणि अत्यंत क्रोधाने दुर्योधनाच्या मांडीवर गदेचा भीषण प्रहार केला. कडकडणारा आवाज झाला आणि दुर्योधनाच्या दोन्ही मांड्या तुटल्या. तो आक्रोशात जमिनीवर कोसळला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या शिष्याला पाहून भगवान श्री बलराम अत्यंत क्रोधाविष्ट झाले. त्यांच्या डोळ्यांतून क्रोधाच्या ज्वाला निघू लागल्या. त्यांनी आपला हळ उचलला आणि ते भीमाच्या दिशेने धावले. बलराम गर्जले, हे भीमा, तू गदायुद्धाच्या नियमांचे उल्लंघन केले आहेस. तू माझ्या शिष्यावर अधर्माने वार केला आहेस. मी तुला या अधर्माची शिक्षा दिल्याशिवाय सोडणार नाही. कुरुक्षेत्रावर हाहाकार माजला. साक्षात शेषनागाचा अवतार असणारे बलराम जेव्हा क्रोधाने पेटून उठतात, तेव्हा त्रैलोक्य थरथरू लागते. पांडव भीतीने कापू लागले. भीम हात जोडून उभा राहिला. परंतु त्याच क्षणी भगवान श्रीकृष्ण बलरामांच्या समोर आले. श्रीकृष्णाने अत्यंत शांतपणे आणि नम्रतेने बलरामांचे चरण धरले. कृष्ण म्हणाला, हे ज्येष्ठ भ्राता, शांत व्हा. तुमचा राग स्वाभाविक आहे, परंतु या युद्धामागील धर्माचा आणि नियतीचा सूक्ष्म खेळ समजावून घ्या. कृष्णाने बलरामांना आठवण करून दिली, हे दाऊ, दुर्योधनाने द्रौपदीचा जो अपमान केला होता, पांडवांना कपटाने ज्या यातना दिल्या होत्या, तो कोणता धर्म होता? जेव्हा अभिमन्यूला एकट्याला घेरून 6 महारथींनी मारले, तेव्हा गदायुद्धाचे आणि धर्माचे नियम कुठे गेले होते?
भीमाने आपल्या प्रतिज्ञेचे पालन केले आहे. नियतीने दुर्योधनाला त्याच्या कर्माची शिक्षा दिली आहे. तुम्ही जर आता भीमाचा वध केलात तर धर्माचा पराभव होईल आणि अधर्माचा विजय होईल. श्रीकृष्णाच्या या अमूल्य आणि तर्कशुद्ध शब्दांनी बलरामांचा क्रोध हळूहळू शांत झाला. बलरामांनी आपले अस्त्र खाली ठेवले. त्यांनी जमिनीवर तडफडणाऱ्या दुर्योधनाकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यांतून दुःखाचे अश्रू वाहू लागले. ते दुर्योधनाजवळ गेले आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, हे दुर्योधना, तुझ्या अहंकाराने आणि हट्टाने तुझा हा अंत केला आहे. मी तुला गदायुद्ध शिकवले, परंतु धर्माचे आचरण शिकवण्यात मी बहुधा अपुरा पडलो. तुझ्या कर्माचे फळ तुला मिळाले आहे. बलरामांनी समजून घेतले की हे युद्ध केवळ कौरव आणि पांडवांचे नव्हते, तर ते एका युगाचा अंत आणि नवीन युगाची सुरुवात होती. जर ते स्वतः या युद्धात उतरले असते तर त्यांच्या अथांग शक्तीमुळे युद्धाचा परिणाम काही वेगळाच झाला असता. परंतु धर्माची स्थापना होण्याऐवजी संपूर्ण सृष्टीचाच विनाश झाला असता. म्हणूनच संपूर्ण सामर्थ्य असूनही, साक्षात देवांचे देव असूनही बलरामांनी तटस्थ राहणे पसंत केली. त्यांनी जगाला दाखवून दिले की जेव्हा बंधूंमध्ये विनाशकारी कलह होतो तेव्हा ताकदीचा प्रदर्शन करण्यापेक्षा संयम पाळणे आणि धर्माच्या बाजूने उभे राहणे हेच खरे श्रेष्ठत्व असते. यानंतर भगवान श्री बलराम तेथून द्वारकेकडे निघून गेले. युद्ध संपले, पांडवांना राज्य मिळाले. परंतु ज्या विनाशाची छाया संपूर्ण भारतवर्षावर पडली होती तिची तीव्र वेदना बलरामांच्या हृदयात सदैव राहिला. श्रोतेहो, ही बलरामजींची कथा आपल्याला शिकवते की आयुष्यात कितीही शक्ती, पराक्रम आणि अधिकार असला तरी त्याचा वापर नेहमी धर्माच्या, विवेकाच्या आणि शांतीच्या रक्षणासाठीच केला पाहिजे. क्रोधाच्या आणि अहंकाराच्या आगीत जेव्हा सर्व काही जळून खाक होत असते तेव्हा स्वतःला त्या आगीपासून दूर ठेवून सत्याचा मार्ग निवडणे यातच मानवाचे कल्याण आहे. जी व्यक्ती या दिव्य कथेचे नित्य पठण करते किंवा मनापासून श्रवण करते, तिच्या मनातील सर्व प्रकारचा अहंकार, क्रोध आणि संभ्रम दूर होतो. तिच्या घरात शांती, समृद्धी आणि बंधुप्रेमाचा वास राहतो. भगवान श्री बलराम आणि श्रीकृष्णाची कृपा तिच्यावर सदैव राहते आणि तिच्या जीवनातील सर्व संकटांचा नाश होतो. अशा या परमपावन, सनातन आणि धर्ममय कथेला आपण सर्वजण भक्तिभावाने प्रणाम करूया. ओम नमः शिवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.